नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार जसं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉल करत असाल आणि त्याच वेळी तुमचा जो की कॉल एंडिंग होत असेल म्हणजे कॉल आहे तो कट होत असेल, तर हा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर हा प्रॉब्लेमचं सोल्युशन कशा पद्धतीतून करायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकदम सिंपल ट्रिक सांगणार आहे आणि इझिली प्रत्येक मोबाईलमध्ये ही वर्क होते आणि इझिली तुम्ही करून एकदा ट्राय करू शकता आणि इझिली जी काय ही स्वतः मी ट्राय केली आणि 100% वर्क होत आहे। बऱ्याच वेळा काय होतं की जसं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉल करायला गेला की कॉल एंडिंग म्हणजे की कॉल आहे तो ऑटोमॅटिक कट होतो। हा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस तुम्हाला जसं की समजा एखादा अर्जंट जर कॉल करत असेल किंवा तुम्ही कधीही कॉल केला तर कॉल लागत जर नसेल तर तुम्हाला समजा ही जी की मी ट्रिक सांगणार आहे या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही इझिली जी काय कॉलचा जी प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकणार आहेत। कसं काय करा सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या मेन होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं मी काय तुम्हाला सेटिंग सांगणार आहे। ह्या सेटिंग तुम्हाला करायच्या आहेत आणि या सेटिंग केल्यानंतर तुम्हाला सांगतो तुझी काय कॉलिंग जी काही होत नसेल तर तुम्हाला ट्राय करून घ्यायचं, एक सेटिंग करा आणि ट्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि लागतोय का नाही कॉलिंग ते बघायचं आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे आणि लास्टच्या जे की दोन सांगणार त्या सर्वात इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या लास्टच्या दोन तुम्ही ट्राय कधी करायच्यात ज्यावेळेस ज्या काही मी सेटिंग सांगतो ह्या जर वर्क झाल्या नाही तर लास्टच्या तुम्हाला करायच्यात आणि 100% वर्किंगच आहेत लास्टच्या दोन। सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं जसं की मी इथून कॉल केला कोणाला तर कॉल एंडिंगच कॉल लागत नाही त्यासाठी तुम्हाला करायचं आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथून सेटिंगमध्ये जायचं जसं की मी इथून सेटिंगमध्ये गेलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आणि सर्च बारमध्ये तुम्हाला करायचं आहे मोबाईल नेटवर्क असं सर्च करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नेटवर्क सर्च करशाल त्यावेळेस बघू मोबाईल नेटवर्क जी की पहिलाच ऑप्शन आला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फक्त 1 ते 2 सेटिंग्स तुम्हाला करायचे आहेत, इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत आणि इझिली तुम्ही करू शकता। जसं की ते मोबाईल नेटवर्क आहे त्यावरच आहे सिम मॅनेजर म्हणजे काय आपलं सिम कार्ड आहे त्याला मॅनेज करायला ते सेटिंग्स आहेत त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय सिलेक्ट करायचं आहे इथून तुम्हाला जे की तुमचं कार्ड कुठलं आहे कुठल्या कार्डवरून तुम्ही कॉलिंग करताय ते कार्ड इथून सिलेक्ट करायचं। जसं की माझ्यात एकच आहे जिओचं त्यामुळे इथे एकच दावत आहे तुम्हाला फक्त इथे सिम जे की तुमचं कार्ड कुठलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। समजा तुम्ही सिम 1 जर तुमचं कॉलिंगचं असेल सिम 2 जर इथे सिलेक्ट असेल तर कॉल लागणार नाही। इथून तुम्हाला पहिले जे काय ते चेकिंग करून घ्यायचं आहे। दुसरं काय करायचं आहे इथे मोबाईल नेटवर्कवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नेटवर्कवर क्लिक करशील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले नेटवर्क मोड जी काय इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं जसं की तुमचा कुठला आहे 4G फोन आहे का 5G फोन आहे 3G आता मला वाटतं नसेलच 4Gच आहेत सगळ्यांचं तर इथून 4G असेल तर 4G सिलेक्ट करून घ्या 5G असेल तर 5G सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याच्याच खाली सर्वात इम्पॉर्टंट जे की सेटिंग्स आहेत त्या ॲक्सेस पॉईंट नेम्स त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचं जे की कुठलं कार्ड आहे जिओ आहे एअरटेल आहे किंवा वोडाफोन असं असेल ते तुम्हाला इथे दिसून जाईल। त्यानंतर वर तुम्हाला किंवा खाली इथे एक ऑप्शन भेटेल इथे वर 3 लाईन्स आहेत मला याच्यावर क्लिक करून घ्या किंवा खाली एक ऑप्शन भेटेल तुम्हाला रिसीटचा एक ऑप्शन भेटेल। रिसीटचं सगळ्यात पहिले समजून घ्या बरेचसे जण म्हणतील मोबाईल रिसीट होणार का नाही फक्त जी काय इथे रिसीटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फक्त जी काय रिसीट करून घ्या जी काय पूर्णपणे जी की VPNचं असते ते रिसीट होणार आहे जी की इथे जिओ दिसत नाही रिसीट होणार आहे। त्यानंतर एकदा जिओवर क्लिक करून घ्या जी की ग्रीन लाईन आहे अशी बंद असेल तुमची फक्त ग्रीन लाईन आहे त्याला फक्त अशी ऑन करून घ्या। ओके ही एक सेटिंग तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जी की सेटिंग आहे ते तुम्हाला मी सांगणार जसं की पूर्णपणे बॅक या आणि फेरची तुम्हाला सर्च बारमध्ये इथे सर्च करायचं आहे रिसीट हे सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे त्यामुळे लक्ष द्या। रिसीट सर्च करायचा रिसीट नेटवर्क सेटिंगवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यामुळे अशा पद्धतीने इंटरफेस येईल। बरेचसे जण म्हणतील मोबाईल रिसीट होऊ शकतो का तर हो मोबाईल रिसीट होऊ शकतो पण कधी तुम्ही फक्त तुम्हाला मी सांगतो ते सेटिंगवर क्लिक केलं तरच। जर समजा तुम्ही इथे रिसीट ऑल सेटिंगवर क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलचे सगळे सेटिंग्स आहेत ते रिसीट होणार आपल्याला मोबाईलचे काय सेटिंग्स रिसीट करायचे आहेत नाही। त्यानंतर दुसरा आहे बघा रिसीट नेटवर्क सेटिंग सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे फक्त आपल्याला करायचं आहे जी की नेटवर्क आहे मोबाईलचं ते पूर्णपणे आपल्याला रिसीट करायचे आहेत त्यामुळे रिसीट नेटवर्क सेटिंगचा एक ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे बाकी कुठंसुद्धा क्लिक करायचं जर क्लिक केलं तर तुमचा मोबाईल आहे तो पूर्णपणे रिसीट होणार आहे। तर इथे मी क्लिक करून घेतो। क्लिक केल्यानंतर रिसीट नेटवर्कवर इथे तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो जसं की बघा वायफाय मोबाईल डाटा आणि ब्लूटूथ हे 3 ऑप्शन भेटतात म्हणजे की हे नेटवर्कवर चालणारेच आहेत आणि हे तिन्ही पण रिसीट होणार आहेत। तर रिसीट सेटिंगवर क्लिक करा इथे तुमच्या मोबाईलचा जो काही पॅटर्न आहे तो द्या आणि रिसीटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जे की तुमचं नेटवर्क आहे ते पूर्णपणे रिसीट करून घ्यायचं आहे। त्यानंतर रिसीट केल्याने काय होणार नेटवर्क जी की असते ती प्रॉब्लेम काय असेल तो पूर्णपणे ठीक होणार आहे।
इथून हे एक करून घ्या. बऱ्याचशा जणांचं कन्फ्यूज होतील इथून मोबाईल रिसीट होऊ शकतो का, तर नाही, मोबाईल तुमचा रिसीट होणार नाही, फक्त नेटवर्क आहे तेच रिसीट होणार आहे. हे एक सेटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्णपणे बॅक यायचं. लास्ट जे हे 2 सेटिंग सर्वात इम्पॉर्टंट आहेत. एक रिसीट करून घ्यायचं नेटवर्क. दुसरं काय करायचं, तुम्हाला इथे खाली एरोप्लेनचा मोड भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. एक 5 ते 10 मिनिट तुमचा मोबाईल आहे तो एरोप्लेन मोडवर टाकायचा आहे आणि त्यानंतर एरोप्लेन मोडवरून काढून तुम्हाला बघायचं आहे ट्राय. आणि प्रत्येक जी की सेटिंग्स आहे त्यानंतर तुम्हाला ट्राय करायचं आहे कॉलिंग लागतंय का नाही. जे की लास्टची 2 साईड ते लास्टला तुम्ही नक्की ट्राय करा आणि 100% वर्क आहेत. जे की एरोप्लेन मोडवर टाकल्यानंतर तुम्हाला काढायचं आहे आणि नंतर तुम्हाला बघायचं आहे जे की कॉल लागतोय का नाही. ह्या जे लास्ट सेटिंग्स आहेत हे तुम्हाला एकदा ट्राय करायचं आहे. जरी ह्या झाल्या नाही तर तुम्हाला काय हे जो एकदा प्रेस करायचा आहे आणि ते ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला स्टोरेजचं ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि इथून क्लिअर डाटा जी काय तो पूर्णपणे डाटा आहे तो क्लिअर करून घ्यायचा आहे. क्लिअर करून घेतल्यानंतर फुल स्टॉप एकदा करून घ्यायचं आहे. ह्या एवढ्या जे सेटिंग्स आहेत ह्या सेटिंग तुम्हाला एकदा करून घ्यायच्या. 100% वर्किंग ट्रिक्स ज्या की आहेत त्या मी तुम्हाला सांगितलं. हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने कॉल एंडिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तो तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.